हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका, लाईक करायला पण विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. पण हो, आज आहे ना आपल्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. म्हणजे आता काय झाले, की आता रक्षाबंधन जवळ येत आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी मस्त अशी स्वीट रेसिपी बनवत आहे. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल की नाही? चला तर मग आपली रेसिपी आता स्टार्ट करूया. इथं मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा. मैदा जे आहे ना, तर मी चाळणीने चाळून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर इथं मी थोडंसं जे आहे ना, इथं मी घेतलेला आहे सोडा, बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी काय केले, अर्धा लिंबू आहे ना, अर्धा लिंबू मधला ना थोडासा रस जे आहे ना, ते पण त्या पिठामध्ये ॲड केल्याच्या नंतर आधी काय केले, पूर्ण चमच्याच्या साहाय्याने पूर्ण एकसारखं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तर इथे मी काय केले, साजूक तूप घेतले आणि साजूक तूप जे आहे ना, तर तडका पॅनमध्ये मी काय केले, गरम करून घेतले आणि आता इथं काय केले, 1 वाटी मैदा आहे, तर मी काय केलं माहिती का, अर्धी वाटीच्या खाली मी काय केले, साजूक तूप घेतले आणि तूप थोडंसं गरम करून घ्यायचे आणि नंतर काय केलं माहिती का, ते तूप ॲड केल्याच्या नंतर पूर्ण मिश्रण एकसारखं करून घेतलं आणि लागेल तसं पाणी मी घेतलेलं आहे. पण पाणी डायरेक्टली टाकायचं नाहीये. पाणी काय करायचंय, जसं लागेल ना, त्याच पद्धतीने पाणी ॲड करून ते पीठ आहे ना चांगल्यापैकी मळून घ्यायचे. मळून बी असं घ्यायचं, की जेणेकरून एकदम पातळ पण नाही, मीडियम पेक्षा थोडंसं लूज ठेवायचं. खूप पातळ जर ठेवले, तर तुम्हाला जी बालुशाही आहे ना, तर बनल्या जाणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, पीठ थोडंसं लूज ठेवायचं आहे. जास्त घट्ट ठेवायचंच नाहीये, लूज ठेवायचं आहे. आणि आपलं पीठ जे आहे ना, 15 मिनिटं आपण आजच मुरायसाठी ठेवूया. पण दुसरीकडे ना, आता आपण काय करूया, चाचणी हवी ना, तर चाचणीसाठी जे काही लागणार आहे ते तुम्हाला म्हणजे सांगते. आता काय केले, पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये काय केले, एक साखर वाटी घेतलेला आहे आणि छोटी वाटी जी आहे ना, तर त्याची अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 1 ग्लास जर घेतला ना, तर अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे. काय होतं मग जेणेकरून आहे ना चाचणी परफेक्ट अशी बनते. आणि इथं मी काय केले, 2 ते 3 इलायची ना फोडून घेतली आणि ते इलायची त्या आपल्या चाचणीमध्ये ॲड केली आणि फ्रूट कलर जो असतो ना ऑरेंज कलर, ते इथं घ्यायचं आहे. पण तुमच्याकडे जर केसर असेल ना, तर तुम्ही केसर पण इथं ॲड करू शकता. आणि आपली चाचणी आहे ना, ती 1 तारेचीच ठेवायची आहे. तर जास्त म्हणजे जास्त तार झाली तर काय होईल, पूर्ण साखरच बनेल. तर साखर आपल्याला नकोय, तर फक्त 1 तार ठेवायची आहे. तर चाचणी आपली परफेक्ट झालेली आहे. आणि तुम्ही इथं पाहता असाल, की जे आपली पीठ आहे ना, तर पीठ चांगल्यापैकी मुरलेलं आहे. तर आपण काय करूया, जसं मी प्रोसेस करते तसंच करा. कारण जसं जर मी बनवलत ना, तर तुम्ही माझी रेसिपी पाहिली असेल ना, तर खरंच इतकी छान बनते ना, त्याचे खूप असे जे लेयर्स असतात ना, ते फटाफट निघतात. खारीपेक्षाही तुम्ही म्हणताल, की खारीसुद्धा फिकी पडेल त्याच्यापुढं बालुशाही. बालुशाही तर वाटणारच नाही बनवली आहे म्हणून. कारण इतकी सॉफ्ट बनलेली आहे ना, तर हातात घेईपर्यंतच ती पूर्ण असं म्हणजे विरघळते. म्हणजे पूर्ण असं त्याचे तुकडे-तुकडे आहेत ना, ते निघतात. म्हणजे खूप अशी परफेक्ट बनलेली आहे. तर हे पूर्ण तुम्हाला हा जी व्हिडिओ आहे ना, तर चांगल्यापैकी शेअर केलेला आहे. आणि प्रत्येक म्हणजे बालुशाची जी व्हिडिओ आहे ना, तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर केलेली आहे. तर कोणतीही गोष्ट लपवून ठेवलेली नाही. म्हणजे कसं असतं, की आपण पहिल्यांदा बनवतो. तर पहिल्यांदा जरी तुम्ही बनवली ना ही रेसिपी पाहून, तर तुम्ही परफेक्ट बनवणार, गॅरंटी आहे. आता तुम्ही पाहता असाल, की कशाप्रकारे लेयर आलेत. मी काय केले, पीठ मळून घेतले. त्याचे छोटे-छोटे जेवढे मला बालुशाहीचे पेडा हवा आहे ना, त्याच पद्धतीने मी त्याला कट करून घेतलेत. आता तुम्ही इथं पाहता असाल, की नाही. इथं फक्त मी काय केले, गोल राउंड केलाय. गोल राउंडमध्ये अंगठ्याच्या साहाय्याने एक होल करून घेतलाय. त्याच्या साइडने तुम्ही पहा किती लेयर सुटलेत. अजून आणखीन आपण काय केलंय, त्याला मध्ये ॲड केलेले नाही. तर तुम्ही इथं पाहत असाल, की कशाप्रकारे लेयर जे आहे ना, ते आत्ता सुटलेले आहेत. आणि जे आपण काय केले, आता तुम्ही हातावरती जी बालुशाही आहे ती किती आहे ते पहा आणि नंतर आपण तेलामध्ये टाकल्याच्या नंतर बालुशाही रेडी झाल्याच्या नंतर तुम्ही बालुशाहीची साईज पण खूप अशी मोठी होते आणि छान होते.
आता रक्षाबंधनासाठी काहीतरी स्पेशल डिश म्हणून मी काय केले बालुशाहीची म्हणजे रेसिपी आतापर्यंत मी टाकली नव्हती. घरी ट्राय केलेली होती, पण मी काय टाकलेली नव्हती. म्हणलं चला म्हणजे रक्षाबंधन जवळ आले ना, त्यासाठी म्हणलं खास रेसिपी आहे आपली. तर इथे तुम्ही पाहता की जेणे फक्त मी एकच बालुशाही नाही दाखवलेली, 2-3 दाखवलेले आहे. कारण लगेचच आपल्या लक्षात काही येत नाही. पहिल्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही पाहत असाल की माझ्या ज्या बालुशाही आहेत ना, पूर्ण एकसारखे बनवून तयार झालेले आहेत. एकसारखेच मी पेढे त्याची तयार करून घेतलेले आहे. बालुशाही खूप अशी सुंदर झालेली आहे. आणि आता आपण मी काय केले, तेल आहे ना, ते तापून घेतले आणि आता सगळ्यात मोठी म्हणजे प्रॉब्लेम जे आहे ना, आता फक्त बालुशाहीला तळायचं कसं? हे मेन आहे, की बालुशाही जर तुम्ही व्यवस्थित तळली ना, तरच तुमची बालुशाही नीट तयार होते, म्हणजे व्यवस्थित होते, कुठेही फसत नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला म्हणजे पूर्ण डिटेलिंग्स असं म्हणजे सगळं सांगते व्यवस्थित. तेल काय करायचंय, हाय फ्लेम 2 मिनिटं ठेवायचंय. नंतर काय करायचंय, कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवरती काय करायचंय माहिती का, बालुशाही अ, एक-एक, एक-एक टाकत राहायची, जेणेकरून जेवढे बसतील तेवढे. जर तुम्हाला वाटत असेल की जास्त झाले, त्यावेळेस काय करायचं मग 2-4च टाकायचे. कारण काय होईल की तुम्हाला व्यवस्थित पलटी करता येईल. मी आधी बनवले होते म्हणून मला काही वाटलंच नाही. तर तुम्ही इथं पहा, माझा गॅसचा फ्लेम जे आहे ना, एकदम मी कमी ठेवलाय आणि जी बालुशाही आहे ना, जेवढं तुम्ही कमी गॅसवरती म्हणजे हे करताना, फ्राय करताना तरच ती छान होते. आणि काय करायचंय, ज्यावेळेस आपण बालुशाही आपल्या तेलामध्ये ॲड करू ना, तर लगेचच पलटायचं नाही. ज्यावेळेस त्याला म्हणजे खालची जी बाजू आहे ना, त्याची चांगल्यापैकी असं सुनहरी म्हणजे गोल्डन कलर आला ना, मग ती पलटायची. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही पलटायला जाताल ना, त्यावेळेस तुमची बालुशाही पूर्ण फुटेल. अजिबात आहे तशी राहणार नाही. आणि बालुशाही टाकल्याच्या नंतर गडबड करायची नाही. नाहीतर काय होतं, बालुशाही तुमची तर पूर्ण खराबच होणार आहे. आणि म्हणून ते लक्षात ठेवायचं, की बालुशाहीला गॅसचा फ्लेम पण हाय ठेवायचा नाही, लगेचच पलटायचं नाही. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुमची बालुशाही परफेक्ट अशी बनेल. गॅरंटी तर आहेच मला. आणि आपल्या बालुशाहीचा कलर तुम्ही पाहाल कशाप्रकारे झालेला आहे. जवळपास ह्याला 30 मिनिटाच्या वर सुद्धा लागू शकतो. कारण गॅसचा फ्लेम अजिबात आपल्याला हाय नाही ठेवता काय करायचंय, एकदम कमी गॅसवरती ठेवूनच काय करायचंय, बालुशाही तळून घ्यायच्यात आणि काय करायचंय, लाईट गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्या. आणि तुम्ही दुसरीकडे पाहत असाल, की चाचणी जी आहे ना, तर चाचणी पण काय करायची, थोडीशी कोमट असतानाच काय करायचे, बालुशाही टाकायची. फक्त बालुशाहीला काय करायचंय आणि काय करायचंय माहिती का? ज्यावेळेस आपण पाकामध्ये बालुशाही ॲड करू ना, तर त्यावेळेस काय करायचंय, एक साइड आहे ना त्याची 2 मिनिटं ठेवायची. परत एक साइड पलटी करून 2 मिनिटं ठेवायची, की आपली बालुशाही जेणेकरून पाकामध्ये चांगली भिजली जाते. आणि काय करायचंय, ज्यावेळेस आपण चाचणीमध्ये ना बालुशाही टाकली ना, त्यावेळेस काय करायचं, एक बाजू त्याची ना 2 मिनिटं अशीच ठेवायची आणि परत दुसऱ्यांदा काय करायचंय, त्याची बाजू पलटी केल्याच्या नंतर परत तीच आहे ना 2 मिनिटं ठेवायची, की परफेक्ट अशी चाचणीमध्ये डुबले जाईल आणि जाळीदार वगैरे होईल. तर फायनली माझी जी रेसिपी आहे ना, तर बालुशाहीची एकदम जाळीदार आणि रसरशीत झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ इथंच एंड करते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा. बाय.